आता नेक्स्ट बघणार आहे थ्रेड कमांड. थ्रेड कमांडचे पहिले बघा आपण जे पण काही सपोज आता इथे पार्ट नेव्हिगेटर जे याच्यामध्ये बघा पार्ट नेव्हिगेटर मध्ये मॉडेल व्ह्यू, त्याच्यानंतर इथं मॉडेल हिस्ट्री राहते बघा. मॉडेल हिस्ट्री म्हणजे काय की मॉडेल मध्ये आपण कशा पद्धतीने बनवलंय. तर सगळ्यात पहिले एक स्केच काढलं होतं बॉटमचं स्क्वेअरचं, त्याच्यानंतर मी इथे एक्सक्लूड केलं ना, एक्सक्लूड कमांड यूज करून हा बॉक्स कंप्लीट केला. नंतर अगेन स्केच काढलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण ते 4 होल काढले होते. त्याच्यानंतर परत त्यांना एक्सक्लूड केलं, परत नंतर होल कमांड यूज करून आपण 5 होल काढले. म्हणजे काय की हे मॉडेल ट्री कशासाठी राहतं की मॉडेलची हिस्ट्री ते म्हणजे सांगतं की आपण याच्यामध्ये कुठं कुठं काय केलं. आता बघा हे अशा प्रकारे मॉडेल ट्री होतं, ते एक लक्षात ठेवायचं. जर आपण इथं जाऊन डायमेन्शन एडिट पण करू शकतो. आपल्याला हा स्क्वेअर चुकलेला आहे तर याला आपण काय करू शकतो, सपोज 120 ठीक आहे, आणि याला फिनिश केलं की ते ऑटोमॅटिक चेंज होतं बघा. ऑटोमॅटिक चेंज झालं म्हणजे तिथं जाऊन आपण ते काय करू शकतो, चेंज करू शकतो मॉडेल ट्री मध्ये. आता आपण बघणार आहे थ्रेड कमांड. न्यू थ्रेड कमांड मध्ये आता बघा थ्रेड काय जनरली एक्सटर्नल थ्रेड राहते किंवा होल मध्ये थ्रेड राहते. तर आपण आता पहिले एक्सटर्नल थ्रेड काढू. पहिले एक सर्कल काढायचं, मीटर 40 ठीक आहे. आता याला एक्सक्लूड करायचं. तर आपण काय केलं, हा जो रॉड बनवलाय 40 mm डायमीटरचा ठीक आहे. आता याला आपल्याला थ्रेड करायची. तर मग काय करायचं, इथं मोअर मध्ये जायचं. मोअर मध्ये इथं थ्रेड ऑप्शन, थ्रेड थ्रेड मध्ये बघा इथं थ्रेड जेव्हा आपण चालू करतो त्यावेळेस इथं 2 टाईपचे थ्रेड येतात. एक येतं डिटेल थ्रेड. डिटेल थ्रेड आपल्याला दिसतात, सिम्बॉलिक थ्रेड आपल्याला दिसत नाही. बट ज्यावेळेस तुम्ही डिटेलिंग करशाल, डिटेलिंग म्हणजेच काय की ज्यावेळेस ते पार्ट आपण प्रोडक्शन ड्रॉइंग क्रिएट करतो तिथं मॉडेल ज्यावेळेस इम्पोर्ट करतो ना तिथं ऑटोमॅटिक ते आपल्याला. आता आपण दोन्ही पण थ्रेड बघणार. आता बघा पहिलं हे सिम्बॉलिक थ्रेड. आता आपण इथं काय केलं, मेजर डायमीटर सिलेक्ट केला. आता ऑलवेज बघा रॉड जर असेल तर त्याचं मेजर डायमीटर सिलेक्ट होतो, आणि जर आपला इंटरनल जर थ्रेड असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला मायनर डायमीटर सिलेक्ट करावं लागतं. बघा इथं पीच विचारते, तर पीच आपण टाकलं सपोज 2.6 इथं पीच पण ऑटोमॅटिक येणार कारण की आपण इथं खाली मेट्रिक थ्रेड सिलेक्ट केले ना, तर मेट्रिक थ्रेडचे स्टँडर्ड नुसार इथं पीच पण तो ऑटोमॅटिक येतो. नंतर ना इथं शार्प साईज आली बघा. नंतर ना M40 इंटू बघा आपण जो मेजर डायमीटर होता तो 40चा घेतला होता आणि त्याचं पीच ऑटोमॅटिक 1.5 आलं. नंतर ना त्याचं स्टार्ट राहतो राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड. तर आपण इथं जनरली राईट हँड साईड यूज करतो. त्याच्यानंतर ना स्टार्ट विचारतो बघा. कधी कधी काय होतं, ह्या इकडनं स्टार्ट होणार आहे म्हणजे ह्या बाजूने थ्रेड बनवायला स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर ना आपण जर त्याचं चेंज केलं तर ह्या बाजूने जर केले तर त्याचं स्टार्ट इकडनं होतं, आणि इथं आपण चेंज पण करू शकतो एक्सटेंड थ्रू. आता बघा इथून बाहेर येणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं, रिव्हर्स ऍक्सिस करायचं म्हणजे ह्या बाजूने स्टार्ट होणार. आणि ओके जर केलं तर बघा इथं एक सिम्बॉल आलाय फक्त, हे बघा हे जे काय साईन आलंय फक्त इथपर्यंत सिम्बॉल आहे. आता बघा ते इथपर्यंत जाऊन स्टॉप झालं कारण की तेवढीच आपण तिथे काय दिलेली आहे, त्याची लेंथ दिली आहे. बघा याला परत जाऊन मॉडिफाय करू शकतो. लेंथ दिली बघा 92. आपलं 231चा म्हणजे 231 लेंथ होती, तर आपण 200 जर केलं तर चेंज होईल बघा. हे बघा इथपर्यंत आले, ते झालं का 200. आणि हेच जर आपण आता डिटेल थ्रेड जर काढले असते तर आपल्याला काय आलं असतं, इथं डायरेक्ट ते दिसले असते. मग आता हे थ्रेड आपण डिलीट करू. डिलीट केले नंतर ना परत अगेन थ्रेड इथं जायचं डिटेल थ्रेडमध्ये. डिटेल थ्रेडमध्ये याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा इथं ऑटोमॅटिक पीच वगैरे ते सगळं येतं. इथं पीच आपण चेंज करू शकतो. तुम्हाला जर वाटलं जास्त टाकायचं जास्त पण टाकू शकता, आणि इथं अँगल चेंज करू शकतो. आणि इथं स्टार्ट सिलेक्ट करावं लागेल. आता जसं आपण इथं इकडनं स्टार्ट दिलं होतं तसं तिथं पण देऊ शकतो. आणि इथं पूर्ण लेन्थ सिलेक्ट झाली. तुम्हाला जर 200 पाहिजे असेल तर 200 वरती क्लिक करायचं आणि ओके करायचं. तर बघा इथं थ्रेडचं पीच आपण छोटा टाकल्यामुळे काय लेंथ जास्त झाली, त्याच्यामुळे ते थोडं वेळ घेतं.
एकदम फाईन आलेली आहे, म्हणजे एकदम 1.5चा पिच टाकल्यामुळे ते जास्त झालं. आता इथं जर आपण त्याचं परत एडिट जर केलं, आपण तिथं पिच इन्क्रीज करू, पिच आपण डायरेक्ट 6 mm टाकू. इथं पिच जो आहे तो आपण 6 mm चा करू. बघा 6 mm चा पिच केल्यामुळे इथपर्यंत चालत. तर ही थ्रेड कामामध्ये आता आपण इंटरनल थ्रेड काढू. स्केच ओके. इंटरनल थ्रेड काढताना पण आपल्याला पहिले काय करावं लागतं, मायनर डायमीटर ड्रॉ करावं लागतं. सपोज आता M12 चे काढू, तर आपण तिथं 10.8 चा आपण इंटरनल डायमीटर काढू आणि याला फिनिश. आता इथं हे होल क्रिएट करून घ्यावं लागेल, म्हणजे एक्सपोज करून आणि याला रिव्हर्स मध्ये करावं लागेल आणि इथं अप्लाय. आता बघा हे जे याच्यामध्ये आपल्याला थ्रेड बनवायची, तर अगेन थ्रेड मध्ये पण दोन टाईप, डिटेल थ्रेड. इथं बघा 10.8 M12 आला बघा मेजर डायमीटर, आणि इथं पिच आला 1.25. ओके जर केलं, इथं थ्रेड आले बघा. हे दिसतंय इंटरनल थ्रेड.